आज धाराशिव येथे शिवप्रेमींच्या वतीने निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे। या मोर्चाचा उद्देश असा होता की मागील 2 वर्षापासून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ असतील, ताराराणी साहेब असतील, त्यांच्यावर अपमानकारक काही ना काही टिप्पणी करायची आणि त्याच्यामधून स्वार्थ साधून घ्यायचा काही लोकांनी ठरवून केलेलं आहे षडयंत्र। त्याच्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये सोलापूरकर असेल, तो बिरटकर असेल, त्याचं छिंदम असेल, तो कोशिर्या असेल, त्याच्यानंतर आताचा हा बागेश्वर महाराज असेल, सातत्यानं ही RSSची टीम छत्रपती शिवरायांना टार्गेट करत आहे। यांचा उद्देश काय नेमकं समजत नाही। महाराष्ट्रामध्ये यांना दंगल घडवायची का महाराष्ट्र त्याला अस्थिर करायचं आहे। पण याच्यामागे यांनी लक्षात ठेवावं, शिवप्रेमी यांच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि छत्रपती शिवरायांचं कार्य यांच्या सांगण्यामुळे कुठं कमी होणार नाही। छत्रपतींची तुलना कोणाशीही केली जाते, तुकड्या नागड्या बाबाशी कुठलीही तुलना केली जाते, त्याला गुरु मानलं जातं आणि काय केलं जातं। तर काल तर त्या नालायक माणसानं हद्दच पार केली की छत्रपती शिवराय यांनी स्वतःचं लढाया मी हारलोय, आता थांबलोय, आता थकलोय मी आणि माझं मी शस्त्र मी तुमच्या हावतीन करतो, हे असं कुठलंही विधान आजच्या कुठल्याही इतिहासामध्ये नव्हतं। मात्र जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सरकार समोर असताना, स्वतः मुख्यमंत्री समोर असताना, स्वतः नितीन गडकरी समोर असताना ते वक्तव्य करतो, याच्यावर कारवाई का केली नाही। आमची सगळी शिवप्रेमींची एकच इच्छा आहे, ह्या हरामखोरावर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा उद्रेक होईल। आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की धाराशिवच्या वतीनं ह्या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस त्या धाराशिवच्या वतीनं जाहीर करतो मी आज। त्या नायकाला उभा चिरला पाहिजे ही आमची धाराशिवकरांची भावना आहे। कारण सातत्यानं ही RSSची टीम छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना, जिजाऊंना, ताराराणी साहेबांना ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत। हे षडयंत्र या षडयंत्रामागं आपल्या शिवप्रेमींनी ओळखून घेतलं पाहिजे।